दिनांक 29/12/2022 रोजी कर्णी सेनेचा अध्यक्ष अजय शेंगर यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक निवेदन दिले असून त्यात निवेदनात भीमा कोरेगाव शौर्य दिनाला परवानगी देण्यात येऊ नये किंवा भीमा कोरेगावचा विजय स्तंभ बुलडोजर लावून उद्ध्वस्त करावा अशी मागणी त्यांनी केली। म्हणून मला त्या अजय शेंगरला सांगायचं आहे, भीम टायगर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब शेळके लिहितात, सत्यासाठी लढण्याचा आम्ही डिमांड धरणार, भीमा कोरेगाव बद्दल वाईट बोलणाऱ्यांचा आम्ही कान करणार। दादासाहेब म्हणतात, अजय शेंगर तू भुकणं बंद केलं नाही तर, अजय शेंगर तू भुकणं बंद केलं नाही तर तुझ्या मायला घोडा नाही आम्ही हत्ती सांड सुद्धा लावणार, हत्ती सांड सुद्धा लावणार। म्हणून म्हणायचं अजय शेंगर आणि ते तुझी काय संघटना कर्णी सेना, म्हणून अजय शेंगर तुला या दीदी अंजली भारतीचा आव्हान आहे कि तेरी रियासत और सियासत को हिला दूंगी, तेरे करनी सेना को खाक में मिला दूंगी। अरे अजय शेंगर, भीम सैनिकों से टकराने की कोशिश मत करना, भीम सैनिकों से टकराने की कोशिश मत करना, वरना अजय शेंगर जहां से निकला उधर ही घुसाड़ दूंगी। इसीलिए कहना है, अंजलि भारती क्या कहते हैं दादा साहब शेळके लिहिते हैं, जरा गौर से सुनिएगा। देवेंद्र फडणवीस साहेब यांना सांगितले की हा स्तंभच आपण राज्य सरकारने बुलडोजर लावून पाडून टाकावा अशी आम्ही मागणी केलेली आहे। ही जातीय लढाई नव्हती, ही जातीय लढाई नव्हती, ही इंग्रजाविरुद्ध केलेली लढाई होती। म्हणून याला जातीय स्वरूप देऊ नये अशी मागणी सुद्धा आम्ही देशातील समस्त हिंदूंना। जय भीम। 1 जानेवारी 2023 ला या देशातील तमाम आंबेडकरवादी भीमा कोरेगाव शौर्य दिन उत्साहामध्ये साजरा करण्याच्या तयारीत असताना, भीमा कोरेगावला जाण्याच्या तयारीत असताना एक विकृत रानडुक्कर ज्यांनी त्या ठिकाणी भीमा कोरेगावच्या संदर्भात एक प्रतिक्रिया दिली, ती अशी की त्या डुकराचं नाव अजय शेंगर, त्याच्या संघटनेचं नाव कर्णी सेना। त्यांनी या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक निवेदन दिलं, त्यात त्यांनी अशी मागणी केली की भीमा कोरेगाव येथे उभारलेला विजय स्तंभ जे आम्हा तमाम आंबेडकर वाद्यासाठी जे आमच्यासाठी ऊर्जास्थळ आहे ते बुलडोजर लावून शासनाने जमीनदोस्त करावं, पाडून टाकावं। आणि म्हणून पहिल्यांदा मी त्या आई घाल्याला, खरंच त्याने त्याच्या मायचं दूध पिलं असेल, त्याच्या मायवर त्याचा बापच चढला असेल, ते एका बापाची औलाद असेल, तर त्या भडव्याला मी जाहीर आवाहन करतो की शासन बाजूला ठेव, तू खरंच तुझ्या बापाच्या पोटचा असत तर तू तिथं बुलडोजर घेऊन ये, तेच बुलडोजर भीम सैनिक तुझ्या गांडीत नाही घालणार गेले तर आम्ही एका बापाची औलाद नाही, बाबासाहेबाची औलाद नाही। तसेच त्यांनी केलेले विधान हे जातीय भावनेतून असल्यामुळे त्या भडव्यावर अट्रॉसिटी ऍक्ट व 295 अनुसार गुन्हा दाखल करून शासनाने या आई घाल्याला तात्काळ अटक करावी अशी मी दादासाहेब शेळके भीम टायगर सेनेच्या वतीने मागणी करतो। एवढंच नाही, हे अजय नावाचं गाढव पिसाळलेलं कुत्र यापूर्वी सुद्धा तोंडाने हकताना असं बोललं होतं की आरक्षण रद्द करा, आरक्षण रद्द करता येत नसेल तर संविधान बदलून टाका अशी त्यांनी मागणी केली होती। त्या नालायकाच्या बाबतीत बोलायचं झालं तो असा म्हणतो, मी जी मागणी केली भीमा कोरेगाव येथील विजय स्तंभ उद्ध्वस्त करा, याच्याकडे जातीय अँगलनी जातीय भावनेतून बघू नये, याला जातीय स्वरूप देऊ नये। त्या नालायकाला 12च्या अवलादीला मला सांगायचं, अबे ऍक्च्युअली या लढ्याला जातीय अंग होतं, जातीय भावनाच होती। कशी? जेव्हा दुसरा बाजीराव पेशव्याच्या काळात अंतर्गत कलह माजला होता आणि त्या कलहाचा फायदा इंग्रजांनी घेण्यास सुरुवात केली होती। जेव्हा पेशव्यांचं राज्य आलं त्यांनी कडक मनुस्मृती लागू केली, अस्पृश्यांच्या गळ्यात मडका आणि ढुंगणाला झाडू आला, अस्पृश्याच्या हातातील अस्पृश्यांना लढण्याचा अधिकार नाही मनुस्मृतीनुसार म्हणून त्यांनी हातातले शस्त्र काढलेत। आणि मग जेव्हा ठरलं पेशव्यांचं आणि इंग्रजांचं युद्ध होणार,
इंग्रज परिवर्तनवादी होते, इंग्रज जात मानत नव्हते. इंग्रजाच्या काळात अस्पृश्यांना शिकण्याचा अधिकार होता. त्यांनी अस्पृश्यांना जाहीर आवाहन केलं की त्यांनी इंग्रजाच्या सैनिकामध्ये सामील व्हावं. तरी पण या मातीत जन्मलेला असल्यामुळे सिद्धनाग सेनापती एवढं आव्हान इंग्रजांनी करून त्यांनी इंग्रजांची भेट घेण्याऐवजी दुसऱ्या बाजीराव पेशव्यांची भेट घेतली आणि सांगितलं की बाजीराव, आम्ही तुमच्या सोबत राहून इंग्रजासोबत होणारं युद्ध आम्ही लढून दाखवू आणि जिंकून दाखवू, पण आम्हाला एवढा शब्द द्या की तुमच्या राज्यामध्ये आम्हा अस्पृश्यांना आम्हा महारांना कोणता मान सन्मान असेल. अशी जेव्हा सेनापती सिद्धनाग यांनी मागणी केली तेव्हा दुसरा बाजीराव पेशवा हसला आणि म्हणाला, महारांना मान, महारांना सन्मान, महारांना स्थान. अबे मी हरलो तरी चालेल, परंतु सुईच्या टोकावर बसेल एवढा मी महाराला मान सन्मान अधिकार देणार नाही. पेशव्यांनी सिद्धनागाचा अपमान केला. तोच अपमान घेऊन, त्या अपमानाचा बदला घेऊन त्या ठिकाणी शपथ घेऊन सेनापती सिद्धनाग मार 500 महाराला घेऊन इंग्रजाच्या सैन्यामध्ये सामील झाला. युद्धाला सुरुवात झाली आणि तो जातीयतेचा बदला घेण्यासाठी, तो अपमानाचा बदला घेण्यासाठी, ती पेशवाई नष्ट करण्यासाठी, जी जातीय भावना नष्ट करण्यासाठी याच उद्देशाने 500 मार इंग्रजाच्या सैन्यामध्ये सामील झाले आणि 500 मारांनी कचाकच 28,000 पेशव्याला कापून टाकून पेशवाई मातीत गाडली. म्हणजेच याला जातीय अंग होतं, या त्या भडव्याला मला शंकरला सांगायचं. दुसरा मुद्दा, त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिलं. मला कळत नाही, जेव्हा 2018ला भीमा कोरेगावला दंगल झाली तेव्हा तत्कालीन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते आणि त्याच फडणवीसांनी आरोपी संभाजी भिडे असेल इतर जातीवाद्यांना अभय देण्याचं काम केलं, त्या केसेसमधून मुक्त करण्याचं काम केलं. मला शंका येते, हा अजय शंकर नावाच्या माणसाने देवेंद्र फडणवीसला भीमा कोरेगाव संदर्भात निवेदन दिलं, याचा बोलविता धनी 100% देवेंद्र फडणवीसच आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी मागणी करतो, फडणवीसाचा कॉल रेकॉर्डिंगची चौकशी करण्यात यावी अशी या ठिकाणी भीम टायगर सेनेच्या वतीने मी मागणी करतो. आणि परत त्या शंकरला आवाहन करतो की भडव्या ये, तू बुलडोजर घेऊन ये, नाही तू बिर्याणी भीम सैनिकांनी बनविली तर ते बाबासाहेबांच्या अवलाद नाही, एवढा शब्द देतो आणि थांबतो. जय भीम, जय संविधान. विकृती बुद्धीचा आहे, एक विकृती बुद्धीचा हव्याशा प्रसिद्धीचा पिसाळलेला कुत्रा मनूचा हा कुत्रा, पिसाळलेला कुत्रा मनूचा हा कुत्रा, पिसाळलेला कुत्रा मनूचा हा कुत्रा, पिसाळलेला कुत्रा मनूचा हा कुत्रा. सेनेचा अजय सेंगर, करणी सेनेचा अजय सेंगर देऊन निवेदन शासनाला, देऊन निवेदन शासनाला, देऊन निवेदन शासनाला. घेऊन या बुलडोजर, घेऊन या बुलडोजर, पाडून टाका स्तंभाला, पाडून टाका स्तंभाला, पाडून टाका स्तंभाला. हा नाही एका बापाचा आहे 12 बापाचा, हा नाही एका बापाचा आहे 12 बापाचा. आहे एक विकृती बुद्धीचा हव्याशा प्रसिद्धीचा पिसाळलेला कुत्रा मनूचा हा कुत्रा, पिसाळलेला कुत्रा मनूचा हा कुत्रा, पिसाळलेला हा कुत्रा मनूचा हा कुत्रा, पिसाळलेला हा कुत्रा मनूचा हा कुत्रा. रूप देऊ नका म्हणे, जातीय रूप देऊ नका म्हणे, ही लढाई पेशवी इंग्रजांची, ही लढाई पेशवी इंग्रजांची, ही लढाई पेशवी इंग्रजांची. पण घेतली शपथ महाराणे, पण घेतली शपथ महाराणे, पेशवाई संपविण्याची, पेशवाई संपविण्याची, पेशवाई संपविण्याची. याची बंद करण्यावाचा याच्या छाताडावर नाचा, याची बंद करण्यावाचा याच्या छाताडावर नाचा.
एक विकृत बुद्धीचा हव्याशा प्रसिद्धीचा पिसाळलेला कुत्रा हा मनूचा कुत्रा पिसाळलेला कुत्रा मनूचा हा कुत्रा पिसाळलेला हा कुत्रा मनूचा हा कुत्रा पिसाळलेला कुत्रा मनूचा हा कुत्रा तू एक जानेवारीला असेल एका बापाचा अरे असेल एका बापाचा तू असेल एका बापाचा अजय शेंगरच्या मागून घाला अजय शेंगरच्या मागून घाला दांडा त्या बुलडोझरचा दांडा त्या बुलडोझरचा अरे दांडा त्या बुलडोझरचा इथे धाका कायद्याचा दादा साहेब दीदीचा इथे धाका कायद्याचा दादा साहेब दीदीचा आहे एक विकृत बुद्धीचा हव्याच्या प्रसिद्धीचा पिसाळलेला कुत्रा मनूचा हा कुत्रा 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 आहे एक विकृती बुद्धीचा आहे एक विकृती बुद्धीचा हव्याच्या प्रसिद्धीचा पिसाळलेला कुत्रा मनूचा हा कुत्रा पिसाळलेला कुत्रा मनूचा हा कुत्रा पिसाळलेला कुत्रा मनूचा हा कुत्रा पिसाळलेला कुत्रा मनूचा हा कुत्रा